नमस्कार मित्रांनो, आता आपल्या सर्वांचे माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओत मी उदय लाड मनापासून करतो खूप खूप स्वागत। मित्रांनो, आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीनमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 100% होणार 8,000 पार। सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीनमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 100% होणार 8,000 पार। पण चीनमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव का व कधी होणार 8,000 पार व देशांतर्गत बाजारामध्ये चीनमुळे कापसाचा बाजारभाव 8,000 होण्यासाठी आपल्याला आणखीन किती वाट पाहावी लागणार। जर या महत्त्वाच्या प्रश्नाचा आपल्यासारख्या सामान्य कापूस उत्पादक कास्तकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर, तर मला वाटते आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवटपर्यंत पाहायलाच हवा। व त्याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्या सर्वांना व्हिडिओ हा आवडला तर या ठिकाणी व्हिडिओस लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला इथं एकदा शेअर करा। चॅनलला सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, आता आपल्या सर्वांसाठी सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा व्हिडिओ की चीनमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव 100% होणार 8,000 पार। पण चीनमुळे आता देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा का व कधी होणार 8,000 पार, म्हणजे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव हा 8,000 होण्यासाठी आपल्या सर्वांना आणखीन किती वाट पाहावी लागणार। चला या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर। जर सध्याच्या कंडिशनला बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये कापसाची बाजारभाव पातळी ही 7,100 पासून सध्या 7,600 प्रति क्विंटल या दराच्या दरम्यान आहे। सध्याच्या कंडिशनला आपण जर बघितलं तर मागच्या 15 ते 20 दिवसांमध्ये देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव सुधारायला लागला। यामागचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे चीन व अमेरिका या दोन देशांमध्ये असणारा टॅरिफ वार। याच्यामुळे आपल्याला देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव सुधारताना दिसला। पण या टॅरिफ वॉरमुळे देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा भाव कसा सुधारला व चीनमुळे कापसाचा भाव हा का व कधी होणार 8,000 पार, चला या प्रश्नाचं जाणून घेऊया त्या ठिकाणी सविस्तर व अचूक उत्तर। जर आपण चीन व अमेरिका या दोन देशातील असणाऱ्या टॅरिफ वॉरचा विचार केला तर चीनने काय केले, अमेरिकेतून येणाऱ्या ॲग्री कमोडिटीजवरती 15% आयात शुल्क वाढवले आणि याच्यामुळे काय झाले की चीनमध्ये या ठिकाणी ह्या ज्या असणाऱ्या ॲग्री कमोडिटीज आहेत ते 15% महाग पडत आहे। मग चीन एक सेकंड ऑप्शन म्हणून भारताला पाहत आहे आणि भारताकडून चीन मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कापसाची जी आहे ती आयात करायला लागलाय आणि कापसाची जी आयात आहे चीनची जशी जशी वाढत आहे तसा तसा कापसाचा बाजारभाव हा आपल्याला सुधारताना दिसतोय आणि हा जो कापसाचा बाजारभाव आहे या सुधारणेमुळे आपल्याला मे महिन्यामध्ये 8,000 पार जाताना दिसेल। याच्या मागचं कारण लक्षात घ्या की देशामध्ये कापसाची विक्री एकीकडे घटत चालली आहे तर दुसरीकडे चीनची मागणी वाढत चालली, यामुळे मागणी व पुरवठ्यामध्ये प्रचंड तफावत निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे आपल्याला मे महिन्यात देशांतर्गत बाजारामध्ये कापसाचा बाजारभाव हा 8,000 पार जाताना या ठिकाणी दिसणार आहे। मग अशा परिस्थितीमध्ये मे मध्ये कापसाचा भाव जर 8,000 पार गेला तर आपला सर्व कापूस आपण त्या ठिकाणी विकून मोकळं व्हावं, ज्यामुळे आपला फायदा होऊ शकेल। भविष्यात देशातील बाजारात आता कापसाची बाजारभाव पातळी ही कशी राहणार याबद्दल अधिक वाचूक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। मला वाटते व्हिडिओ हा आपणास आवडला, त्यामुळे व्हिडिओ लाईक करा, कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ आपणास सतत मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओचा मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडते यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे व कास्तकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।